हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. मी शीतल स्वागत करते आपल्या शीतल श्रीशा चॅनलमध्ये. तर रात्रीच मी गावाकडं आलेले आहे. रात्री 3 वाजता आलेलो होतो. तर सकाळी सकाळी बघा असं सुंदर वातावरण झालेलं होतं. हे झाड थोडंसं वेगळीच फुलं आहेत, मस्त वाटतं. जास्वंदीचीच आहे पण वेगळे आहेत थोडे. पिऊचं काय चाललंय इकडं? तिला भेटलं इथं लाजाळूचं झाड. कसलं भारी! ते म्हणते डोंट टच मी. काय म्हणते? डोंट टच मी, आय एम व्हेरी स्मॉल. हा. तर सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये. तर तुम्हाला कळेलच हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेलेलो आहोत आम्ही ते. तर काय आहे काय नाही ते लवकरच सांगते मी तुम्हाला. तर माझे भाचे जे आहेत तर त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो असताना त्यांना डिस्चार्ज भेटणार होता. मग त्यांना घरी घेऊन आलो आम्ही हॉस्पिटलमधून. तिथं बराच वेळ गेला आमचा, पण शूट केलं नाही. भाच्यांना काही यायचं नव्हतं व्हिडिओमध्ये, कारण ना 8 दिवस झालं ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांना ते म्हणत होते मामी मला काही घेऊ नका, माझं लय अवतार झाला आहे. पण त्यांना थोडंसं कॅप्चर केलं, ते बघत नव्हते तोपर्यंत. आणि घरी आल्यानंतर जरा झोपले जेवण वगैरे करून, कारण रात्री लेट आल्यामुळे झोपच झाली नव्हती. मग दुपारी जरा झोपले नाही. उठल्यानंतर बघा म्हटलं जरा फेरफाटका मारावा. तर हे बघा कोंबड्या, त्यांचं घर आहे हे मस्त. चल पटकन चला. यूट्यूबवर नको म्हणतात दिसायला. कसा भारी सनसेट दिसतोय व्ह्यू. आणि पिऊला रानात जायचं होतं. तिचं ना उठल्यापासून चाललेलं मम्मा चल ना रानात जायचंय. तर म्हणलं चला आपण जाऊन येऊया अंधार पडायच्या अगोदर. तर हे बघा कसा मस्त असा सनसेट झालेला होता. आणि बाकीच्यांना ना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून ते लाजत होते, म्हणून बाकीच्यांना काही कोणाला घेतलं नाही. जेवढे नाही का कम्फर्टेबल आहेत त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेत होते आणि बाकीचे कोणीच नाही घेतले मी, कारण त्यांना नको होतं ना. तर आज तुम्ही दोघीच दिसताय व्हिडिओमध्ये. आम्ही चाललोय रानामध्ये फिरायला. आता बघा आपण चाललोय रानात. तुम्हाला सनसेट पण दिसत असेल. सर हो, त्याला सनसेट म्हणतात का? हा, पिऊला लय दिवसातून सनसेट दिसलाय व्यवस्थित. असा आम्ही फूट घेतलाय. लोक तर आता काय इकडचे नाही झाले बंद, तुम्ही सनसेट बघ. आणि हे पुढं बघा आमचं मामीचं चाललंय स्नॅप लवर. थांबा तुम्हाला दाखवते जवळून. किती जवळून दिसत का? अरे आता मी पकडते मोबाईल. पिऊला काय मोबाईल व्यवस्थित पकडायला येत नाही. आणि उलट बरं आहे ना, पक्षाने खाल्लेलं असं म्हणतात की बोबडं बोलत नाही. वाव, तेव्हा ना इथं एक आहे गुड्डी. 2 आहेत तिथं, लय भारी. बघा तिथं एक आहे, त्याच्यावर आहे बघा. चांगलं असलं तर हे बघा पेरू, कसे ताजे ताजे पेरू आहे बघा. करून त्याचं फळ खातोय आपण. किती आनंद होतो त्यावेळेस. हे आहे पिऊची मामी प्लस वहिनी, म्हणजे 2 नाती आहेत आमची. तुम्हाला नाही कळणार, हळूहळू माझे व्हिडिओ बघितले तुम्हाला सगळं कळेल. म्हणजे आम्ही आले आहेत ते, ही माझी भाची आहे आणि भावाची बायको पण आहे. इकडं बघा कसं मस्त झाले सगळं. असं झालेलं आहे वातावरण, असं उजेडच आहे. झटपट पटापट. पिऊला इथं फोटो काढायच्यात. बघा कुठे गेली हे. बस बस.
असू दे, पेरू पेरू तर मेन आहे. हे बघा इकडं फोटो, पिऊचा स्पेशलिस्ट फोटोग्राफर. कसा काढायचा? आणि पोरीला काढायची रील. ते म्हणते झटपट पटापट वर माझी रील बनवा. बघा कसं सुचते. हे बघा चिक्कूचं झाड आहे इथं. मग चिक्कू घ्यायला आलो होतो, बघायचे होते चिक्कू आहेत का नाही. माहित नव्हतं एवढे चिक्कू असतील म्हणून. झाड एवढे चिक्कू येतात ना ह्या झाडाला. आता पण आलेले आहेत, पण ना असे ना छोटे छोटे आहेत अजून, म्हणजे मोठे नाही झाले. दरवेळेस आम्ही आलो ना एवढे चिक्कू घेऊन जातो ना इथून. खूप गोड असतात हे चिक्कू. अजून मला वाटतं एवढ्या साईजचे चिक्कू झालं पिकतील, है ना? पिकणार नाहीत ना हे चिक्कू, पिकायचे नाहीत है ना? लय छोटे आहेत हे. काय काय मोठे ते पिकते का? आहेत थोडेसे मोठे, काढू का? हाताला येतात ते, बघू आपण. हे ह्या साईजचे पिकते ना, मी दाखवते आधी. बघा ह्या थोडे तरी निघतात ना. ह्या साईजचे काढू आपण, मोठे मोठे जेवढे दिसते. थोडे उशिरा. कोण कोण होतं? काहीतरी ओरडते, गाई ओरडत असेल. आदित्य आलाय. आदित्य दिसलेला मला. हे दिसतात का? मी मोठे मोठे घेतलेत पिऊ. जे छोटेत ना असे छोटे ते नाही घेते मी. असे मोठे 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 ते छोटेच आहेत. जे मला मोठे वाटतात तेच मी घेणार आहे. आली तू इथं? तेव्हा आली. हे बघ मी किती काढले तिथं, मोठे मोठे असे मोठे मोठे काढले. माझ्या हाताला चिक लागलं. काय नाही होते ना. गम कसा असतो? स्टिक गम. चिकू पासून गम बनतो का? तुझ्या पण हाताला चिक लागला. छोटा नको काढू. न्यायचे कसे पण. आपण रिकामे चालू आहे, आम्ही काहीच नाही आणलं, माहितीच नाही चिक्कू असते. खाली ठेव खाली ठेव खाली ठेव, कपड्यावर नकोस. इकडं पण अजून एक झाड आहे. ह्या झाडापाशी बाद झाले, नेता नाही येणार. नाही तर नकोय, ओढणीचे डाग नाही निघणार. कसली आले ह्याला तर. हा एवढे एवढे चिक्कू. हे दिसतंय का किती फळ लागले ह्याला? महिनाभराने ह्याला आहे बाबा चिक्कू चिक्कू. तुम्ही खात नाही का? तुम्हाला नाही आवडत का चिक्कू? मी कुठून पण येते, माझं काय नाही. हिथले आले आता. छोटे नको घेऊ पिऊ, छोटे नाही घ्यायचे. एकदम मोठे ज्या झालेत ना तेच तोड. काय छोटे तोडून उपयोग नाही होणार. काय काय चिक्कू लागल्यात. छोटे अजून. हे लय मोठे मोठे होतात, दिसतात असे पण लय मोठे मोठे. बाद झाले बाद झाले, नेता नाही येणार आपल्याला. मला तर विशेषच वाटतं एवढे चिक्कू बघून. प्रत्येक फायदे मला तर वाटतं ह्याला ना खालून काहीतरी सपोर्ट लावला पाहिजे. एवढं झाड वाकलंय फळांनी. दोन तीन चिक्कू हे उचलते आई. हा बस झाले. हे तर पण आहेत थोडे. काय झालं? चिक लागतंय माझ्या हाताला. नाही पिकले तर काय उपयोग नाही. बघा पिकते ना पण. हात पाय जरा हलव.
मीच पाडायची. पिऊ पडली आहे बघा, पिऊ कशी पडली बघितलं का. आता रानात गेलतो आणि रानातून आलोय घरी. आम्ही सगळं फिरून फिरून आलो रानातून मस्त. आणि ना हे गायन दाखवते तुम्हाला सेड. मागशी दाखवता दाखवता तशीच रानात गेले, त्यामुळे दाखवलंच नाही. आणि हे बघा गाय आहे तिथं. मला भीती वाटते, मी नाही जात तिकडं. इथून जेवढे दिसतील तेव्हा बघा भरपूर आहे तिकडं आतमध्ये अजून आहेत. मला भीती वाटते, ती गाय बसली इथे एक ना, म्हणून मी नाही जात तिकडं. आमचं पेशंट आणलं आहे घरी. मेन म्हणजे ना, हां मी आता सांगणार आहे तुम्हाला काय झालं तर. माझे भाचे आहेत ना, त्यांना कमरेला गाठ आली, त्यांचं जो खूप मोठं ऑपरेशन झालं आहे. त्यासाठी आम्ही ना भेटायला आलो आहे त्यांना इकडं थेरवडीमध्ये, कर्जतच्या तिथं आहे. कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि मग त्यांना डिस्चार्ज भेटणार होता, तर घरी दुपारीच आले. आल्यानंतर रात्री लेट आलो, त्यामुळे ना झोपच झाली नव्हती. मग आले ना हॉस्पिटलवरून, मग मी जरा झोपले होते. उठल्यावर चहा वगैरे घेतला आणि शेतात गेलो तिकडं. आणि आता आले. हे बघा मस्त वाटतं ना गावाकडे, एकदम शांत वातावरण. आणि काय झालं ते भाच्यांचं आहे ना ऑपरेशन झाले, त्यांना व्यवस्थित बसता वगैरे पण नाही येत. खूप मोठे आणि कमरेला असल्यामुळं बसता येत नाही. तर तिकडं ते बसल्यात आणि मला हसतात सगळे. त्यांना मी यूट्यूबचा व्हिडिओ करते म्हणून, आणि बाकीचे काही येत नाही व्हिडिओमध्ये, म्हणून त्यांना मी काही दाखवत नाही. जेवढे येतात त्यांना दाखवते. तेव्हा आजी येतं, त्या पण त्यांचं काम चाललं, काहीतरी करतात ते आपल्या फेरफाटका. आणि हे सगळेजण ना ह्या टायमिंगला शेतातली कामं करून आले की पहिलं त्यांचं काम असतं त्या जनावरांना खायला आणणं, कुट्टी करणं, मग ती सगळ्या कुट्टी टाकणं आणि परत धारा काढणं गायांच्या. तर मी धारा काढताना पण तुम्हाला दाखवेन, अजून त्यांची स्टार्ट नाही झाली. आणि अशी त्यांची रुटीन असते, दिवसभर धावपळीचं जीवन असतं. खूप कष्ट करावं लागतं, एवढं सोपं नाही दूध वगैरे देणं सुद्धा. दिवसभर त्यांचं त्यातच जातो. आमचं पेशंट घरात झोपले, त्यामुळे आम्ही म्हणलं जरा बाहेर फेरफटका मारावं तोपर्यंत. आम्ही चिक्कू घेऊन आले खूप सारे इकडे. आणि आज संध्याकाळी आम्ही निघणार आहे, त्यासाठी म्हणलं आज तुम्हाला दाखवावं इकडली लाईफ कशी येते. पिऊला तर खूप आवडतं, तिचं तर तुम्हाला मी दाखवलंच नाही पिऊला. आणि रात्री ना ही गाय खाली बसली होती, ती उठतच नव्हती. डॉक्टर पण येऊन गेले, सलाईन वगैरे लावलं, पण ती गाय तरी उठतच नव्हती. म्हणून हे तिला उठवत होते सगळेजण. एवढी बिचारीचे हाल होत होते ना, उठताच येत नव्हतं तिला, काय झालं तर माहीत नाही. मग हे बघा उठवायचं चाललं आहे इथं, काय झालं असेल ते पण नाही माहिती. म्हणून म्हणलं तुम्हाला दाखव किती कसरत असते. जनावरांना काय बोलता येत नाही, काय झालं सांगता येत नाही. तरी डॉक्टर बोलले त्यांना, तिला बसून नका ठेवू, उठवा. म्हणून मग इथं एवढे सगळेजण जमलेले उठवण्यासाठी. एवढे सगळेजण खूप वेळ ट्राय केला, त्यांनी प्रयत्न केला तिला उठवायचा, पण ती गाय काय उठत नव्हती. शेवटी नाहीच उठली. मग त्यांनी तिला विषय सोडून म्हणले बघू आता सकाळी काय उठतच नाही. मग ना काय करणार, तिची धार पण काढायची होती वाटतं, पण काढली नाही ती, उठलीच नाही तर धार तरी कशी काढणार. आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे करून निघणार होतो. आणि नंतर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी आम्ही, मला वाटतं 11 वाजले होते निघायला. काही निघू करत करत 11 वाजले आणि 11 वाजता मग रात्री निघालो आम्ही. आणि थोड्याच वेळ मी जागी होती, नंतर जे झोपले ना डायरेक्ट घरापाशी आल्यानंतरच उठले. तर हे बघा घराजवळ आल्यावर उठले होते, मग तेव्हा थोडंसं शूट केलं.
आणि असा गेला आमचा कालचा दिवस. भेटून आलोत कारण भेटायला पण गेलं पाहिजे. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.